तर हे जे हेल्मेट आहे ते आहे वेगा बोल्ट डॉट सर्टिफाईड ISI हेल्मेट आणि ह्याचं वजन साधारण आहे 1350 ग्रॅम। तसं पाहायला गेलं तर फार प्रीमियम हेल्मेट वाटतं आहे आणि ते आहे देखील, कारण मी वापरतो आहे। हां, त्याच्यामध्ये काही प्रोज आहेत, काही कॉन्स आहेत। डॉट सर्टिफाईड आहे त्यामुळे बिल्ड क्वालिटी चांगली आहे। त्यानंतर हलका आहे, आतमधला स्पंज वॉशेबल आहे फुल्ली, म्हणजे पूर्ण आतमधलं जेवढं पण आहे तेवढं तुम्ही वॉश करू शकता। क्लिप नाही आहे, नॉर्मल जसं हे असतं इन्सर्टवालं तसं लॉक आहे, पिन लॉक नाही आहे। पुढे व्हेंटिलेशनसाठी जागा दिलेली आहे, बंद होऊ शकतं। इथे वरती 2 व्हेंट दिलेले आहेत। त्यानंतर मागे पण त्यांनी एक अरेंजमेंट केलेली आहे की तिकडनं व्हेंटिलेशन राहू शकतं हेल्मेटमध्ये। आणि मेश टाईप मटेरियल आहे किंवा वॉशेबल आहे, त्यामुळे बिंदासपणे वापरून तुम्ही त्यातले सर्व पार्ट्स काढून पुन्हा धुवू शकता। सो हा वॉकिंग रिव्ह्यू आहे, कारण थोडी घाई आहे आणि सुपर्ब आहे। थोडंसं 80च्या स्पीडनंतर 80च्या स्पीडनंतर साधारण ह्या इथे विंड नॉईज येतो, थोडा इरिटेटिंग आहे, पण चालून जातं तेवढं। म्हणजे काय, जर तुमच्या कानामध्ये हेडसेट्स असतील तर तुम्ही गाणी ऐकाल, पण थोडंसं त्याच्याने त्रास होईल। तर हेल्मेट नंतर दुसरं एक सरप्राइजिंग आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा माझ्या रायडिंग करिअरमध्ये की रायडिंगच्या वेळेमध्ये एक जॅकेट घेतलं आहे। ॲक्सर लेवल 2 ॲक्सर 2 असं आहे। 1 मिनिट, ॲक्सर क्रूज 2 हे आहे, डिसेंट आहे। लेवल 2चं प्रोटेक्शन आहे शोल्डर, एल्बो आणि बॅकला। मेश मटेरियल आहे, जरी घाम आला तरी जास्त वेळ त्याच्यामध्ये टिकून राहत नाही आहे। इथे एक पॉकेट आहे, म्हणजे 2 पॉकेट्स अवेलेबल आहेत आतल्या बाजूला, 2 पॉकेट्स बाहेरच्या बाजूला आहेत। ॲडजस्टेबल स्ट्रॅप्स आहेत, म्हणजे एक रिस्ट, एल्बो आणि बायसेप्सला तुम्ही ॲडजस्ट करू शकता असं आहे। तुम्हाला त्यासोबत त्याचं कवर, म्हणजे हा ठेवायचं कवर आणि हँगरही मिळतो। प्लस एक म्हणजे हे ॲमेझॉनवरनं मागवलं, साधारण एक 5360 रुपयाला काहीतरी हे जॅकेट पडलं। आणि जर असं बघायला गेलं तर एक 800 रुपये पर मंथ EMI गेला। सो जर सेफ्टी गिअर्स असतील तुम्ही असे वापरू शकता बाय चेकिंग ऑन युअर क्रेडिट कार्ड आणि हे, कारण हे साधारण एक 6,500-6,500 हजाराचं काहीतरी आहे, पण ते 1000 रुपये डिस्काउंटमध्ये होतं, असं पण डिस्काउंट असतंच। सो इट्स नाईस। हे नियॉन आहे, हे जे आहेत हे रिफ्लेक्टर आहेत, जे हे पण रिफ्लेक्टर आहेत। सो इट्स अ गुड ओव्हरऑल मटेरियल। आणि हे पण म्हणजे तुम्ही विंटरमध्ये तेवढंसं वापरू शकत नाही, विंटरमध्ये तुम्हाला अजून ओव्हर किंवा अंडर तुम्हाला हे वापरावं लागेल, म्हणजे इनर्स वापरावे लागतील किंवा बाहेरून जॅकेट वापरावं लागेल। पण समरमध्ये किंवा रेनी सीझनमध्ये तर रेन लायनर्स आहेतच, त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे। साधारण हे हेल्मेट आणि हे जॅकेट घेतलेलं आहे आणि एक फास्ट ट्रॅकचा रायडिंग गॉगल घेतलेला आहे। सो हे अशी शॉपिंग केलेली आहे, बरेच महिने झाले पण वापरायला वेळ नव्हता, तो आत्ता वेळ मिळाला आणि दिस इज इन राईट इन फ्रंट। मी आलेलो आहे ते बेडसा लेणी पाहायला। सो हा पूर्ण आहे ते लोणावळ्याच्या पुढे कामशेतच्या इनर स्कर्टचा पार्ट आहे आणि मागे बेडसा लेणी आहे आणि आय एम वे बॅक टू मुंबई। तर वाजलेले आहेत साधारण 2, तर म्हणजे मध्ये थांबेन, लंच करेन आणि मग पुढे जाईन। बघूया